हॅपी रिपब्लिक डे. दादा आमची कशी दिसाले मस्त. तिकट आहे नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन छानशा ब्लॉगमध्ये. आणि आज आहे 26 जानेवारी आणि आम्ही आहोत पुण्यामध्ये गायत्रीकडे आमच्या. आणि आमच्या लॉजवरती आहे आणि आता तिच्या शाळेत चाललो आहे. 6:30 वाजले आहेत. 7:30ला त्यांनी बोलवले. आणि तुम्हा सर्वांना आमच्याकडून प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. तर चला मंडळी जाऊया तिच्या शाळेत आणि तिचे प्रात्यक्षिक आम्हाला बघायचे काय काय दाखवणार आहेत आणि आम्ही पण तुम्हाला दाखवू. हॅपी रिपब्लिक डे. हॅपी रिपब्लिक डे. जय हिंद. जय हिंद. आणि आमचा लुक दाखवतो थांबा. आणि हे आहेत आमचे रिटायर्ड फौजी साहेब. त्यांचा लुक असा आहे. व्हाईट कुर्ता घातलाय, मॅचिंग केले, झेंड्याचं थोडंफार करायचा प्रयत्न केलाय. आमच्या डॉलूच्या शाळेत जायच्या अगोदर म्हटलं नाश्ता करून घ्यावा पटकन, म्हणून जोशी वडेवाल्याच्या इथं आलेलो आहोत. आणि फेमस दुकान हे इथलं म्हणजे पुण्यातील. थंडी आहे खूप सगळी आणि खूप सारी गर्दी झाली आम्ही आल्यानंतर. आणि इतकी गर्दी झाली ना, आणि त्यांचे वडे वगैरे काय तयार नव्हते. मग आम्ही आधी चहा घेतला आणि मग वडे घेतले. वडे तयार नव्हते. वेळ झालाय, पटापट 2 वडे घेतलेत, चहा घेतले. थंडी तरी लई आहे. हा, डॉलीची शाळा आता जवळच आले. आम्ही नाश्ता केला आणि चाललोय. साहेब आमचे चालतायत, मी पट्ट तर माझे नवीन जे सबस्क्रायबर आहेत त्यांना सांगते की माझी मुलगी गायत्री ही पुण्यातील राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळा आहे. हा सैनिक शाळेमध्ये शिकते आणि तिचा झेंडावंदनचा कार्यक्रम आहे, त्यासाठी आम्ही इकडे आलो आहोत. आणि हा त्यांच्या शाळेचा परिसर आहे. हा राणी लक्ष्मीबाईंचा पुतळा आहे. चला, अजून बरंच चालायचं आहे. वरती शाळा आहे टेकडावर, पर्वतारोहण करायचं. ग्राउंड नाही त्यांचं. We are proud to announce some important appointments and names on parade. Force multipliers depict the collective togetherness of vengeful subordination. We, the cadets of RNLS, are fortunate and proud to have developed such a novel ideology in all of us as a part of
जय जय जय. Followed by the parade and The company house is commanded by House Cadet Captain Cadet Sri Balram Kamkode of Class 12. While Cadet Karthi Sushil Bhatre and the senior and junior squad commander. Cadet Rutuja Pajagan Pande, Nupur Sumesh Nath, Anuja Arun Latkar and Durva Dinesh Gawat. इथं सगळ्या मुली आहेत आणि त्या आमची डॉलू ह्याच्यामध्ये मला ओळखायलाच येईना आणि कुठं सापडे पण ना, तिला शोधत होते मी. बारीक झालं बरं. इकडे बघ बाय. बाळमध्ये आहे का? बाळमध्ये काय आर्याला दिसतंय तिकडे
हाय कर सगळ्यांना हाय बोल की हॅपी रिपब्लिक डे. डबल आमची कशी दिसाले मस्त आम्ही मला माहिती का ऐन टायमाला बाहेरचे हे निघाले ऐन टायमाला हे निघाले छान दिसाले बारीक झाली मी बारीक नाही झाली भारी झाली. नहीं माझा फोन बंद होता. इकडे क्या फोटो घेऊया. मम्मा फोन दे ना. हाँ और रुको फोटो लेते हैं. रुको सोनाक्षी और तुम्हारा आ जाओ. कैसे हो. 2 मिनिटं थांब. 2 कमेंट देतो ना काय कमेंट नाही करतो. तर आमची दादू आलेली आहे. चष्मेश बच्चा आमचा. आणि काय जर यांची एक्झाम आहे उद्यापासून आला बाळा. अभ्यास झाला. रायटिंग बोर्ड आणला का. अभ्यास झाला. उद्या मराठी आणि ड्रॉइंग आहे. पेन मी चप्पल ते जोशीवाले वडेवाल्यांच्याकडे नंबर लावायला लागला. बघितलं तुम्ही तिकडे होता ना तू व्हिडिओ काढत होती. बाबा मला पॉइंट करत होते. पण तू मला दिसली नाही. तू कुठे दिसली मला. कुठलं दिसली नाही. मी शोधत सगळ्यात असल्या दिसत होता. तुम्ही तर कशा कळणार. दायने म्हटलं मी जस्ट तुम्हाला बघितलं असली आणि हा सगळ्यात असल्याच दिसतात ना. तरच कळतं. कलर बी तसलेच आणि तसल्या सगळ्या दिसाल्यात. आणि मुलगी कोण पण दिसत नाही. सगळे मुलं वाटतात. घे मी लक्ष्मीताई बरोबर फोटो काढला. इकडे देते आईस्क्रीम नको खाऊ. आईस्क्रीम नको दे. खोकला लागलाय दे तिकडे. उगाच खाऊ नको. का मी दिले आणले तिळगुळ काही गोड बोललो. तुमची पहिली तर स्लीप ही झाली असेल ना तिळगुळवाली ज्याच्यात मी नाहीये. दादू पण नव्हता ना. संध्याकाळी जाणार आहे मी दादूकडं. चॉकलेट खायचा मूड गेला. चॉकलेट किती खाते. आताच खाल्ली की. हे खाऊन चॉकलेट खायचा मूड गेला. मग हेच हेल्दी आहे चॉकलेट पेक्षा.
कडे चाललोय वल्ला घेऊन आणि मग तिकडे आम्ही शाळेच्या बाहेर जाऊ आणि मग जेवायला जाणार आहे. मुलगा कधी बनायचा दुखतात आणि डॉलीचं हॉस्टेल आहे आमच्या. माझा ग्लास कुणाकडं मेस मध्ये होता मी दिला का तो दुसरावाला तू का थांबली त्यांचे पेरेंट्स नाही आले तिघींचे पण नाही तुम्हाला काय ते खायला देतील. त्यांना ते अंगठ आलो तर काही मुलींचे पेरेंट्स आले नाहीत जमलं नसेल यायला आम्हाला पण त्या मागच्या वेळेला लेट झालेला थोडं वाईट वाटतं मुलींना पण आपले पेरेंट्स आले नाहीत इतरांचे पेरेंट्स बघून. तर लालूच्या असं वरती गेलं ना खूप असं चढून जायला लागतं म्हणून आम्ही गेलो नाही शाळेकडं आणि तिथे शाळा आणि हे हॉस्टेल सगळ्या पोरी चालले जातात संध्याकाळी 5 संध्याकाळी सोडायचं आहे त्यांना लवकर आम्ही हिला सोडू 4 वाजेपर्यंत तर मग आम्हाला गाडी पकडायची बळा पुढे आमची गाडी आम्हाला पुणे स्टेशनला पण जायचं आहे. पुणे स्टेशनला जायचं आहे आता आम्ही जेवायला जातो मग तुम्हाला चॉकलेट खाऊ खाऊ माझं पोट भरलं. हे आल्यानंतर गोड खाते सगळं हे आणा ते आणा म्हणून लिहून देते लिस्ट आणि मग जेवायची नखरे करते. मी खरंच बारीक झाली आमची डॉली पण जरा आता जेव्हा आली होती ना तिकडे मुंबईला तेव्हा जरा जाड झालेली गोड गोड खाऊन आणि आता जरा बारीक झाली. मला वाटलंच होतं बोलणार तू वाटलंच होतं मग आपली पोरगी गोड बारीक होते दिसते की आईला ती चेंजेस होतात माझ्यात. पहिला गेलेलो तेव्हा काठी भरलेलो परत घरून आणि इकडे आलो नुसता तेव्हा अशी जाड अल्लड झालेलो. बडबड असते बरं कायची लई मला बडबड मला बालिश सगळं काय चला बालिश व्हायचं बघा तर जरा मॅच्युअर व्हायचं की आता बाळ तर बाळ सारखं जगायला लागेल ना. सगळ्या पोरी म्हणजे सगळ्या ओळखत तिला आणि मला सगळ्या पोरी पण म्हणते हा काकू तुमचं युट्यूब चॅनल आहे का हा तुम्ही गायत्रीची मम्मी आहे का. बाबा पण फेमस झाले शाळेत. चला ते सॅल्यूटवाला व्हिडिओ होता ना त्याच्यामुळे बाबा पण फेमस झाले. डॉलूच्या आमच्या शूजचा जो सोल होता ना तो खराब झालेला आम्ही विकत घेतला आणि घातला त्याच्यामध्ये आता त्यामुळे तिला जर आता शूज बरे वाटत आहेत. आणि इथं डीमार्ट सारखं एक सुपर मार्केट होतं तिथं पण गेलो आम्ही तिचं थोडं सामान घेतलं बुक्स घेतले काही चॉकलेट्स घेतले तिनं खायला आणि मग इकडे आलो तिथं काही आम्ही शूट घेतला नाही. मग कसं होतं हे इंस्टा मार्ट कसला इंस्टा ठेवायला पाहिजे होतं त्यांनी. आमच्याकडे कसं डीमार्ट असतंय तसं आहे ते. किती भारी फ्रीजवर ठेवले ना आतमध्ये का तो नॉनव्हेज सोडून जे करायचं ते कर. व्हेज राईस मी काय हो फ्राईड राईस असं खाणार आहे फ्राईड राईस. हळू ग मग हळू बोल जरा. व्हेज थाळी आहे बघा 60 रुपये. अच्छा है ना कलर में डाला कलर नहीं चाहिए इसी में भी कलर में दिया आप गलत गलत लेके मत आना अभी. बेस्ट पर एक बेस्ट थाली और एक चिकन ग्रीन थाली. तसंच साहेबांची आमची खास व्हेज थाळी घे ग बाबांच्याकडून बाळा. संपत नाही मग प्रेमानं भरवायला तुम्ही खा. आणीपर्यंत हे होतात कडक होते. अहो मैदा असते ते सगळं. नेहमीचं नॉनव्हेज छान होता. मी म्हणलेलो की नेहमी चेंजेस करणार. व्हेज आहे व्हेज फ्राईड राईस.
दो एक भैया. रिव्ह्यू कसं आहे जेवण? कालच्यासारखं तिखट आहे का? कालच्यापेक्षा चांगलं आहे. संपेन झाले लई नाही. काय काय सांगितलं पण नाही. रोटी घेणार तर घे ना अजून. मंडळी जेवण झाले, खरेदी झालेली आहे आणि टमटम मधून आम्ही चाललेलो आहोत डलूच्या शाळेकडं. तिकडं जायला आम्हाला बस काय मिळाली नाही, एक टमटम भेटली त्याच्यामध्ये बसलोय आणि आता त्याच्या शाळेत पोहोचून थोडा रेस्ट करू आम्ही. अजून वेळ आहे आणि थोडा वेळ थांबू तिथं आणि मग जाऊ. आम्ही आता आमच्या डालूला त्या स्कूलमध्ये हॉस्टेलमध्ये सोडून चाललो आहे आणि हे सगळं पॅकिंग आहे. आम्हाला पुणे स्टेशनला जायचं आहे ना, स्टेशनला. आणि इथं थांबलेलो आहोत मी थोडंसं सावलीला. आणि वरती जायला की नाही सगळं ओझं घेऊन जायला लागतंय म्हणून मी चालले आणि यांना म्हटलं थांबा इथंच. बाय बाळा. हा ओके. हॅपी राहा. मी फोन देते तिला, तुम्ही थांबा बॅगा घेऊन. चला मंडळी, तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असल्यास सबस्क्राईब करा. चला बाय.